मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय, विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावती आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पदव्युत्तर मराठी विभाग यांच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मागील 27 फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये 4 दिवसीय आभासी पद्धतीने व्याख्यानमालेचं आयोजन विभागाच्या वतीनं आणि या सर्व मान्यवर संस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज विद्यार्थ्यांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून वनस्पती शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर वर्षा नाठार मॅडम, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेच्या सदस्य व मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मोना चिमोटे मॅडम, विदर्भ संघ शाखा अमरावतीचे उपाध्यक्ष व मराठी विभागाचे डॉक्टर हेमंत खडके सर, मराठी विभागाचे डॉक्टर माधव पुटवाड सर व डॉक्टर प्रणव कोलते सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। मान्यवरांना सर्वप्रथम विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्याचं आराध्य दैवत, आपलं ऊर्जा स्रोत कर्मयोगी संत गाडगे महाराज व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। संयोजक, वक्ते, लेखक व काव्यप्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे असे मराठी विभागाचे डॉक्टर हेमंत खडके सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कवी संमेलनाचे सूत्र मी त्यांच्याकडे सोपवतो। डॉक्टर हेमंत खडके सर। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम संत गाडगेबाबा आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या कार्याला अभिवादन करतो। मराठी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन मराठी विभाग आणि इतरही आयोजक संस्था यांच्यामार्फत होत आहे।
त्याचाच एक भाग म्हणून आज आपण विद्यार्थ्यांचं कवी संमेलन या ठिकाणी आयोजित करत आहोत. महाराष्ट्र शासनाचा मराठी विभाग, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ, भाषा संचालनालय आणि विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावती आणि विशेषतः संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा मराठी विभाग या सर्वांनी मिळून हे माय मराठीच्या जागराचं आयोजन गेल्या 3 दिवसापासून सुरू आहे. आणखी उद्यापर्यंत ते चालणार आहे. त्याची कल्पना पहिल्या दिवशीच्या प्रास्ताविकामध्ये डॉक्टर मोना चिमोटे मॅडम, आमच्या विभाग प्रमुख, त्यांनी दिलेली आहे. या निमित्तानं मी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू माननीय प्राध्यापक दिलीप मालखेडे सर, प्रभारी कुलगुरू माननीय डॉक्टर विलास भाले सर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख, मराठी विभाग प्रमुख आणि अधिसभा सदस्य डॉक्टर मोना चिमोटे मॅडम, ज्या विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावतीच्या सांस्कृतिक सचिवसुद्धा आहेत, आणि या कवी संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व कवी, विद्यार्थी कवी, विद्यार्थिनी कवयित्री आणि यूट्यूबवर हा कार्यक्रम पाहण्यासाठी त्या ठिकाणी जुळलेले सर्व मराठी साहित्यप्रेमी, या ठिकाणी आमच्या विभागातील डॉक्टर माधव पुटवाड सर, डॉक्टर प्रणव कोलते सर या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी हे सभागृह सुंदर आपल्याला उपलब्ध करून दिलं. त्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर वर्षा नाठार मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा आदरपूर्वक या ठिकाणी उल्लेख करतो आणि सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपण संत गाडगेबाबांच्या नावानं चालणाऱ्या या विद्यापीठामध्ये कार्यरत आहोत. पुनश्च एकदा गाडगेबाबांच्या महान कार्याला, त्यांच्या साहित्यिक कार्यालासुद्धा, गाडगेबाबा हे साहित्यिकसुद्धा होते, हे बऱ्याचदा आपण थोडं बाजूला पडतं कारण त्यांचं संतत्व आपल्या समोर असतं, पण त्यांचं एक कीर्तन जे योगायोगानं मुद्रित आहे आणि ते त्याचं संहिता लेखन झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असल्यामुळे ते आपल्या समोर आहे. तर मौखिक परंपरेतला महान साहित्यिक म्हणून सुद्धा आपण गाडगेबाबांना अभिवादन करूया आणि आपल्या कवी संमेलनाला सुरुवात करूया. सर्वप्रथम ज्या माय मराठीचा जागर आपण या निमित्तानं करतो आहे, तर त्या माय मराठीवरच ज्यांनी रचना केली आहे त्या माझ्या विद्यार्थी मित्राला मी या ठिकाणी बोलवतो. अक्षय प्रभाकर काळे असं त्याचं नाव आहे. संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी विभागाचा तो MCAचा विद्यार्थी आहे. कवी, लेखक आणि चित्रकार. आतापासूनच त्याची अशी एक ओळख आहे. मी त्याला विनंती करतो की त्याने मराठी भाषेविषयी लिहिलेल्या आपल्या भावना आपल्या कवितेतून व्यक्त कराव्या. अक्षय प्रभाकर काळे. रसिक श्रोते हो, नमस्कार. मी अक्षय काळे आणि माझे कवितेचे शीर्षक आहे जय मराठी. जय मराठी आई मराठी म्हणता गर्व वाटे. जय मराठी आई मराठी म्हणता गर्व वाटे. क्षणासाठी विचार करा पण काय काळजी घेतली जाते. फक्त मराठी दिनाला होतो हिचा सन्मान. फक्त मराठी दिनाला होतो हिचा सन्मान. प्रत्येक वेळी का वाटे आम्हा मराठी बोलणं अपमान. का विसरलो इंग्रजांनी बनवलं होतं गुलाम. का विसरलो इंग्रजांनी बनवलं होतं गुलाम. तरी पण का करतो आपण इंग्रजीला प्रणाम. अरे मराठी माणसा उठ वाचव मराठीचा स्वाभिमान. अरे मराठी माणसा उठ वाचव मराठीचा स्वाभिमान. मग एक मुखाने सारे बोलूया माझी मराठी माझा अभिमान. मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान. मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान. भजन कीर्तने भारोळ ऐकताच हरवून जातो भान. अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व. अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व. मराठी राजभाषा दिन साजरी करूयात सर्व. मराठी राजभाषा दिन साजरी करूयात सर्व. धन्यवाद. धन्यवाद अक्षय. आपल्या कवी संमेलनाची सुरुवात मराठी भाषेच्या गौरवानं झाली, पण अक्षयनं एका बाजूला मराठीचा गौरव करताना दुसऱ्या बाजूला आपण किती अक्षम्य दुर्लक्ष करतो मराठीकडे याचीही जाणीव करून दिली. एका बाजूला आपण सुरेश भटांचे शब्द वारंवार लोकांना ऐकवत असतो, नाही का? लाभले अमास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी.
एका बाजूला माय म्हणून तिला असं उच्चासनावर बसवायचं आणि प्रत्यक्ष बोलताना तिची लाज बाळगायची, अशी मराठी माणसाची काहीतरी दांभिक वृत्ती बनत चालली आहे असं मी म्हणत नाही, अभ्यासक म्हणतात. आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला जागोजाग येत असते. मराठी भाषकांना जर मराठी बोली वापरण्याची लाज वाटत असेल तर कितीही महान भाषा असेल तरी तिचं भविष्य काय राहणार याचा विचार आपण केला पाहिजे. मला असं वाटतं की अक्षयनं त्याच्या परीनं त्याच्या कवितेमध्ये ही गोष्ट आपल्या निदर्शनास आणून दिलेली आहे. वैशाली शेंडे आल्या का? यानंतर पुन्हा एकदा माय मराठीचंच कौतुक करणारी एक कविता आपल्यासमोर घेऊन येत आहेत वैशाली शेंडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा या अभ्यासक्रमाच्या त्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यांचं काम खरं म्हणजे बरंच काम आहे त्यांचं. महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी स्तंभलेखन सदर चालवलेलं आहे आणि अनेक वृत्तपत्रांमध्ये, नियतकालिकांमध्ये, विशेषतः मिळून साऱ्याजणीमध्ये त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. विदर्भ रंग, पुण्यनगरी, लोकायत या दिवाळी अंकांमध्ये पण त्यांच्या कविता आलेल्या आहेत. विदर्भ साहित्य संमेलनामध्ये आणि शब्द साहित्य संमेलन इंडोनेशिया या ठिकाणी झालेल्या संमेलनात त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. मी वैशाली शेंडे यांना या ठिकाणी आदरपूर्वक पाचारण करतो. त्यांनी माय मराठीचं कौतुक करणारी कविता सादर करावी. धन्यवाद सर. आदरणीय मंच, आज आपण इथे ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो ते सर्व श्रोतेगण, रसिक बंधू आणि भगिनींनो, मी वैशाली शेंडे आपल्यासमोर एक कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे माय मराठी. माय मराठी मराठी अशी मायाळू मधाळ, माय मराठी मराठी अशी मायाळू मधाळ, गीता सवे ओवी भासे जणू रसाळ दुधाळ. माय मराठी मराठी तुझा अविटगा पाना, माय मराठी मराठी तुझा अविटगा पाना, आईच्या कुशीत जणू विसावलेला गताना, आईच्या कुशीत जणू विसावलेला गताना. माय मराठी मराठी तुझी लेकरे कितीक, माय मराठी मराठी तुझी लेकरे कितीक, झाडी बोली अहिराणी संगे वराढी कौतिक, झाडी बोली अहिराणी संगे वराढी कौतिक. माय मराठी मराठी, माय मराठी मराठी तुझा निराळाचं बाज, माय मराठी मराठी तुझा निराळाचं बाज, भाषेच्या ललाटावरी जणू मुकुटमणी साज, जणू मुकुटमणी साज. माय मराठी मराठी, माय मराठी मराठी अशी मुक्त अवखळ, माय मराठी मराठी अशी मुक्त अवखळ, महाराष्ट्राच्या भूमीत तुझा सुगंधी दरवळ, तुझा सुगंधी दरवळ, तुझा सुगंधी दरवळ. धन्यवाद. टाळ्या वाजवायला हरकत नाही. माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाट असं टिळा. कोणाचे शब्द आहेत? कुसुमाग्रजांचे, ज्यांच्या दिनाच्या निमित्तानं आपण मराठी मातीचा लावा लल्लाट असं टिळा. माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाट असं टिळा, हिच्या संगाने जागल्या राना वनातील शिळा, हिच्या संगाने जागल्या राना वनातील शिळा. मला वैशाली शेंडे यांची कविता ऐकताना मला कुसुमाग्रजांची ही अतिशय एका बाजूला आर्त आस्था असलेली आणि
दुसऱ्या बाजूला एक मराठीचा असा अभिमान भरून असलेल्या शब्दांची ही रचना डोळ्यासमोर येत होती. खरंच मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपण मराठीच्या मोठेपणाविषयी, तिच्या प्राचीनतेविषयी, तिच्या संचिताविषयी, तिच्या सगळ्या आपल्यापर्यंत आलेल्या वारशाविषयी खूप बोलत असतो. पण दुसऱ्या बाजूला इतकी संपन्न श्रीमंत भाषा जगामध्ये जी 13व्या क्रमांकाची आहे किंवा काही लोक 14व्या क्रमांकाची मानतात, भारताच्या पातळीवर जी 3ऱ्या क्रमांकाची आहे आणि जिच्यामध्ये खरोखर खूप अद्भुत असं वैभव आहे. वैभव म्हणजे नुसतं साहित्याचं नसतं, साहित्यासोबत संस्कृती असते आणि संस्कृती ही अशी गोष्ट आहे की ती भविष्यात पुन्हा आपण ऑर्डर देऊन तयार करून त्याची आयात करू शक्य नसतं. ती एकदा गेली की गेली. म्हणून कदाचित आपण महाराष्ट्र दिन असो एका बाजूला, भाषा गौरव दिन असो किंवा भाषा संवर्धन पंधरवडा असो, त्यामध्ये आपण मराठीविषयी इतकं जागरूकपणे आता हे सगळं उपक्रम राबवायला लागलो आहोत. यानंतर आपण माझ्याकडे ज्या कविता आल्या त्याचा मी मॅडम थोडासा अभ्यास केला की काय हे तरुण मुलं आपल्या विद्यापीठातले लिहितात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप आनंद होईल. दोन्ही मॅडम लोकांना म्हणजे डॉक्टर वर्षा नाठार मॅडम आणि डॉक्टर मोना चिमोटे मॅडम, की त्यामध्ये स्त्रीवादी कवितांची संख्या जास्त आहे. तुमच्या अध्यापनाचा हा प्रभाव असावा. तर आनंद आहे की स्त्रियांच्या शोषणाबद्दल, दुःखाबद्दल, व्यथांबद्दल आता नवीन कवी विद्यार्थी दशेतच जागरूक आहेत. नाहीतर जुन्या अनेक कवींनी फक्त स्त्री देहाचं वर्णन करण्यामध्येच आयुष्य बर्बाद केलं तर म्हणत नाही, पण बरीच शक्ती त्यांनी त्या ठिकाणी लावली, ठीक आहे, आणि तिच्या मनाकडे मात्र दुर्लक्ष झालं. त्या दृष्टीनं मला स्त्रियांच्या व्यथावेदना आणि शोषण अधोरेखित करणाऱ्या ह्या कविता मला महत्त्वाच्या वाटतात. यामध्ये मी सर्वप्रथम निलिमा पुंडलिक राऊत ही जैवतंत्रज्ञान विभागाची भाग 2ची विद्यार्थिनी आहे आणि कविता लेखन हा तिचा छंद आहे आणि ती या संदर्भात आपली कविता परी नावाची या ठिकाणी सादर करीन. निलिमा पुंडलिक राऊत. नमस्कार, मी निलिमा पुंडलिक राऊत आणि माझ्या कवितेचे शीर्षक आहे परी. काल स्वप्नात दिसली एक सुंदर मुलगी, लांब सडक केस नि शुभ्र कपडे घातलेली, हसरी छटा होती चेहऱ्यावर. एका क्षणासाठी वाटलं लहानपणी गोष्टींत ऐकलेली परी ती हीच. आज सत्यात दिसली, फुटपाथवर गुलाब विकणारी ती, मळसर कपडे घातलेली, चेहऱ्यावर कसल्या तरी दुःखाचा मळ बसलेली ती, येणाऱ्या जाणाऱ्यांकडे विक्रीसाठी विनवणी करत गोड हसणारी ती. ती कधी बनू शकेल का स्वप्नातली परी? सकाळी उठल्याबरोबर दिसली गॅसच्या ओट्याजवळ पाठमोरी असलेली ती, सर्वांसाठी टिफिन आणि जेवण बनवण्यात स्वतःची काळजी घ्यायला विसरलेली ती. ती असायला नको का प्रत्येकाच्या स्वप्नातली परी? रस्त्याच्या कडेला आज पुन्हा दिसली ती, पोटच्या गोळ्याला पाठीशी बांधून दगड फोडणारी ती, कितीतरी दिवसांची एकच साडी आणि एकाच पोळीवर जगत असलेली ती. परी कधी अशीही असू शकत नाही का? पर्यांचं अस्तित्व फक्त सुंदरतेशी का बांधून ठेवलंय आपण? या जगातली प्रत्येक मुलगी परी नसू शकते का? धन्यवाद. विद्यार्थी दशेत इतकी सुंदर कविता लिहिणारे विद्यार्थी आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये आहेत. मला निलिमाचं खरोखर कौतुक वाटतं मॅडम, की परी म्हटल्यानंतर आपण बालपणी गोष्टीतली जी परी आहे, नाजूक पंख असलेली, सुंदर आणि एका विशिष्ट चौकटीमध्ये तुमच्या दृष्टिक्षेपाच्या परिप्रेक्षामध्ये म्हणतो आपण त्याला, बंदिस्त असलेली परी ही कल्पना तिनं आणून कष्टकरी, रोज घाम गाळणाऱ्या त्या स्त्रियांशी, रस्त्यावर त्या मागत फिरणाऱ्या मुलींशी जोडली. पहा, त्या परीची रूपं तिनं किती बदलून टाकली. तर मला असं वाटतं की हाच हेतू आहे आमच्या या सगळ्या आयोजनाचा, की तुमच्यामध्ये जे दडलेलं सुप्त आहे, गुण आहेत, त्यांना संधी मिळावी. आणि विशेषतः आपण मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं तुमचं भाषिक कौशल्य सगळं या ठिकाणी समोर येतं आहे, ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे. यानंतर सुबोध धुरंदर आले आहेत का?
तर सुबोध धुरंधर यांचीसुद्धा एक स्त्रियांच्याच जीवनावरची कविता, प्रेमाची चौकट अशी एक त्यांची कविता आहे. आणि ते स्त्री अभ्यास केंद्राचे या ठिकाणचे विद्यार्थी आहेत, त्यांचीसुद्धा कविता तुम्हाला निश्चितच आवडेल. त्यांच्या कवितेला शीर्षक नाही, त्यांनी त्यांच्या कवितेला नाव ठेवलं नाही, कारण कदाचित त्यांना खात्री असेल की लोक नाव ठेवतातच. तर मी सुबोध धुरंधर यांना या ठिकाणी आपली कविता सादर करण्यासाठी बोलवतो. थँक्यू सर. धन्यवाद सर. कवितेला शीर्षक देण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही म्हणजे मी टेक्निकल बॅकग्राऊंडचा विद्यार्थी सुरुवातीला आणि नंतर विमेन स्टडीला ॲडमिशन घेतली आणि त्यानंतर आता या सगळ्या गोष्टी जगत असताना, शिकत असताना ज्या भावना मला त्या कवितेमध्ये एका स्त्रीच्या मांडाव्या वाटल्या त्या मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. बरीचशी ओळखीची लोकं आहेत, त्यांच्यासमोर ही कविता ठेवतोय की मला तुझ्या प्रेमाच्या चौकटीत राहायला आवडेल. मला तुझ्या प्रेमाच्या चौकटीत राहायला आवडेल. फक्त त्या चौकटीला तुझ्या पुरुषत्वाची चादर, फक्त त्या चौकटीला तुझ्या पुरुषत्वाची चादर, माझ्या सहानुभूतीचा पदर आणि मी बिचारी म्हणून माझी केलेली कदर मला कधीच नको असेल. मला तुझ्या प्रेमाच्या चौकटीत राहायला आवडेल. फक्त त्या चौकटीला तुझ्या पुरुषत्वाची चादर, माझ्या सहानुभूतीचा पदर आणि मी बिचारी म्हणून केलेली माझी कदर मला कधीच नको असेल. मला नको असेल तुझ्या हाताचं कर्कच्चं आलिंगन, मला नको असेल तुझ्या हाताचं कर्कच्चं आलिंगन, वारंवार खायला धावणारं अंगण, नको असेल 4 भिंती आडचे 24 तास आणि मग नको असेल तू भरवलेला प्रेमाचा घास. मला नको असेल तुझं प्रेम ते अवेळी, आंघोळ करूनच रेखाटलेली रांगोळी, नको असेल ते प्रेमाने तू गालाला लावलेलं पीठ आणि माझ्यासोबत गप्पा मारायला तुला आलेला वीट. मला कधीच नको असेल, मला कधीच नको असेल तुझं रात्री उशिरा उठवणं, मला तुझ्या शेजारी बसवणं, माझाच गाल ओढून मलाच इच्छेविना हसवणं. मला नको असेल तू केवळ मला बाई समजणं, माझ्यातल्या बाईपणाला तुझ्या पुरुषत्वासाठी सजवणं. मला नको असेल तुझं सर्वांसमोर मला डोळ्यानं खुणावणं, मला नको असेल तुझं सर्वांसमोर मला डोळ्यानं खुणावणं, मानेसह बुबुळांना देखील हलवणं, टीव्ही पाहताना पायाला पायाने ढकलणं. मला नको असेल टीव्ही पाहताना पायाला ढकलणं, अलगतच काळजातल्या जखमा उखलणं. मला नको असेल श्वास घेतानाही गुदमरणं, इच्छेच्या क्षितिजाला आसवांमध्ये स्मरणं आणि तुझं थकून अंतरुणावर पडणं, माझं मनातून रात्र रात्र रडणं. मला नको असेल, मला नको असेल, मला द्यायचं तर फक्त एक कर, मला द्यायचं तर फक्त एक कर, हातामध्ये हात धर. अरे बाई म्हणूनच घडले मी, अरे बाई म्हणूनच घडले मी, तू माणूस म्हणून स्वीकार कर. तुझ्या माझ्या खिडकीतून मला द्यायचं तर एक कर, हातामध्ये हात धर. बाई म्हणूनच घडले मी, तू माणूस म्हणून स्वीकार कर. तुझ्या घराच्या खिडकीतून वादळ नाही वारा येऊ दे, तुझ्या घराच्या खिडकीतून वादळ नाही वारा येऊ दे आणि तुझ्या माझ्या श्वासाला समानतेचा किनारा येऊ दे, तुझ्या माझ्या श्वासाला समानतेचा किनारा येऊ दे. धन्यवाद. धन्यवाद सुबोध. या वयात तू ज्या जाणीवेची कविता लिहितोस की तुझी कविता अभ्यासक्रमात येईल उद्या विद्यापीठात, एवढ्या ताकदची कविता तू या विद्यार्थी दशेत लिहितोस. हा की या वर्षीची महिला दिन जो आपण साजरा करतो त्याची जी मध्यवर्ती सूत्र असते त्याचं, ती समानतेवरच आधारित आहे आणि त्याच सूत्राला धरून अतिशय सुंदर अशी कविता तू सादर केली. नवीन पिढी किती वेगळा विचार करू शकते. आणि फुले आंबेडकरांनी, गाडगेबाबांनी, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळात रक्त आटून आटून जे सांगितलं आपल्याला, तर कुठेतरी मला या शब्दांमध्ये मॅडम ते सगळे शब्द त्यांचे कुठेतरी ते रक्त आटून आटून लोकांपर्यंत कळकळीनं पोचवलेले शब्द असे उगवून येत आहेत असं वाटायला लागतं. आणि खरंच भविष्याबद्दल आपण निश्चिंत होत जाऊ इतकं या मुलांनी वेगळा विचार केलेला या कवितांमधून मला दिसतो. सुबोध, तुझं खरंच मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो. यानंतर एक थोडी याच अंगानं जाणारी पण थोडी म्हणजे पहा,
गंभीर आशयसुद्धा थोडासा मिश्किल पद्धतीनं मांडता येतो, ते कठीण असतं. मला अशी सुद्धा एक कविता या आपल्या आलेल्या कवितांमध्ये सापडली. विवेक रामभाऊ खंडारे आहेत का? विवेक रामभाऊ खंडारे हे राज्यशास्त्र विभागाचे भाग 2चे विद्यार्थी आहेत. आणि बरोबर आहे, राज्यशास्त्र विभागाला ज्या डॉक्टर प्रणव कोलत्यांसारख्या माणसाचं मार्गदर्शन आहे, त्या ठिकाणी असा विद्यार्थी इतकी चांगली कविता लिहिणं स्वाभाविक आहे. तर विवेक हा थोडा वेगळ्या अंगानं गेलेली कविता पण तुम्हाला आवडेल. मी या ठिकाणी विवेकला आपली कविता सादर करण्यासाठी बोलवतो. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा प्रोग्राम आहे. माझ्या कवितेत काही इंग्रजी शब्द आहेत, त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि माझ्या कवितेला सुरुवात करतो. एक मुलगी आहे जे पाहायला सुंदर आहे. एक मुलगी आहे जे पाहायला सुंदर आहे, तर तुम्ही तिला ब्युटिफुल म्हणू शकता. एक मुलगी आहे जे पाहायला सुंदर आहे, तर तुम्ही तिला ब्युटिफुल म्हणू शकता, पण तुम्ही तिला हॉट म्हणता. ती कॉफी नाही आहे. तुम्ही तिला हॉट म्हणता, ती कॉफी नाही आहे. तुम्ही तिला चिल्ड म्हणता. ही बियर शॉपी नाही आहे. तुम्ही तिला माल म्हणता. ती भंगार नाही आहे. तुम्ही तिला गरम म्हणता. ती अंगार नाही आहे. या असल्या चुकीच्या कमेंट्स करून काय इन्सल्ट करता मुलीची? अरे इज्जत करा ना बहिणीची. काय फरक पडते आपली असो की दुसऱ्याची? माझा वैयक्तिक असा एक अनुभव आहे की मुली खरं तर सजतातच यासाठी की आपण पुरुषांनी त्यांच्याकडे बघावं. पण आपल्या बघण्यात ही सुंदरता असली पाहिजे की आपण बघितल्यानंतर त्यांनी त्यांचे केस सावरले पाहिजे, ओढणी नाही. त्यावर लिहिलंय की का घुरता मुलींना पायापासून तर डोक्यापर्यंत. का घुरता मुलींना पायापासून तर डोक्यापर्यंत, ती तर कुणाची ताई आहे. का घुरता मुलींना पायापासून तर डोक्यापर्यंत, ती तर कुणाची ताई आहे. अरे मुली जाऊ द्या, विवाहित स्त्रिया तर सोडा, ती तर कुणाची आई आहे. प्रत्येक मुलीला पटवण्याची का तुम्हाला घाई आहे? प्रत्येक मुलीला पटवण्याची का तुम्हाला घाई आहे? अरे भाऊ बनून बघा एखाद्या मुलीचा, त्यात वेगळीच कमाई आहे. व्हॅलेंटाईन डेला गर्लफ्रेंड नसली तर काही फरक नाही पडणार. सहसा नसतोच. व्हॅलेंटाईन डेला गर्लफ्रेंड नसली तर काही फरक नाही पडणार, पण रक्षाबंधनला राखी बांधायला बहीण नसली तर तुम्ही मात्र रडणार. तेव्हा तुम्हाला गरज भासणार बहिणीच्या आसऱ्याची. म्हणून म्हणतो, इज्जत करा ना बहिणीची. काय फरक पडते आपली असो की दुसऱ्याची? तू एक नाही 2-2 मुलीबरोबर आपले प्रेम प्रकरण गाजवतोस. तू एक नाही 2-2 मुलीबरोबर आपले प्रेम प्रकरण गाजवतोस, आणि तरीही तिसरी दिसल्यावर तिला बघून शिट्टी वाजवतोस. तुझ्या या सगळ्या कर्माचा तुला एक दिवस पश्चाताप होणार, कारण आज तू जे दुसऱ्यांच्या मुलीबरोबर करतोयस, लक्षात ठेव, एक दिवस तूही कोण्या मुलीचा बाप होणार. धन्यवाद. विवेकची कविता एक नवीन म्हणजे आपला इंग्रजी भाषेला आणि शब्दांना पण विरोध नाही. ते मराठीमय वाटले पाहिजेत, ते मराठीचे वाटले पाहिजेत, अशा पद्धतीनं ते वापरायला हरकत नाही. मोठ्या मोठ्या कवींनी ते वापरलेले आहेत. थोडं दुःख होतं विवेकच्या बोलण्यामध्ये, आणि ते प्रातिनिधिक होतं. गर्लफ्रेंड नाही मिळत, नाही का? केवढं मोठं दुःख आहे. मी पूर्ण सहानुभूती ठेवून स्वानुभूतीच्या आधारे सांगतो की या वयामध्ये खूप मोठं दुःख आहे. ते लवकर तुमचं दुःख दूर हो, आणि एक नाही अनेक गर्लफ्रेंड्स, मैत्रिणी या तरुण आमच्या कवींना मिळो. तर पण मला या मुलांची, स्त्रियांकडे, मुलींकडे पाहण्याची नवी दृष्टी, जी अनेक आपल्या सामाजिक सुधारणा करणाऱ्यांपासून तर लेखक कवींनी दिलेली आहे आपल्याला, नाही का? एक अरुण कोलटकराची वामांगी आपण ऐकली की आपल्याला त्या रुक्मिणीकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळते. आणि रुक्मिणीच्या निमित्तानं आपल्याला आपल्या घरातच किती रुक्मिणी आहेत, समाजात किती सोसत आहेत, हे दिसायला लागतं. हेच कविता लिहिण्याचं प्रयोजन असतं. एका बाजूला कविता सुंदर असते, ती आस्वाद देते, हे जितकं खरं आहे तितकंच तुम्हाला ती अधिक माणूस करत असते. लक्षात घ्या, जगातलं महान साहित्य
हे एका बाजूला तुम्हाला सौंदर्याचा आस्वादात बुडवून टाकते आणि पुढच्या टप्प्यावरचं माणूस पण तुम्हाला दाखवत असते. मला त्याचा आनंद आहे की आमचे हे कविमित्र त्या दृष्टीनं वाटचाल करत आहेत. यानंतरची थोडीशी वेगळ्या छटेची कविता आहे, पण ती तुम्हाला आवडेल. वैष्णवी पुंडलिक जाधव जैव तंत्रज्ञान विभागाची भाग 2ची ही विद्यार्थिनी आहे आणि राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत तिचा सहभाग राहिला आहे. पुरस्कार तिला मिळालेले आहेत आणि काव्यांगण काव्य मैफिल असं एक यूट्यूबला चॅनल तिचं आहे. वैष्णवी पुंडलिक जाधव हिची सुद्धा एक छान कविता तुम्हाला तिचा आस्वाद घ्यायला आवडेल. मी तिला या ठिकाणी बोलवतो. वैष्णवी जाधव. नमस्कार, माझं नाव वैष्णवी जाधव. तुमच्या सर्वांच्या सामाजिक कवितेंपेक्षा माझा जो विषय आहे कवितेचा तो फारच वेगळा आहे, पण सगळ्यांच्या मनातला हा विषय आहे. सो तुम्हाला हे आवडेल माझी कविता अशी आशा करते आणि सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे संधी. एक संधी देशील कारे, एक संधी देशील कारे कुशीत तुझ्या शिरण्याची, एक संधी देशील कारे कुशीत तुझ्या शिरण्याची, दुखावलेल्या भावनांना मनात तुझ्या विरण्याची. नाही माझी ऐपत इतकी, नाही माझी ऐपत इतकी तुला मी काही भेट द्यावी, नाही माझी ऐपत इतकी तुला मी काही भेट द्यावी, काटे नगण्य सारुनी बाजूला माझ्या मनाची वाट द्यावी. तू नकोस बदलू ह्या जन्मी, तू नकोस बदलू, हास्य तुझे हे नकोस बदलू ह्या जन्मी. मी ओळखते चांगलीच मला, मी ओळखते चांगलीच मला, मी भाळेन तुझवरी पुढल्याही जन्मी. थँक्यू. थोड्या बंडखोर, विद्रोही आणि स्त्रीवादाच्या अंगानं गेलेल्या कवितेनंतर ही लक्षात घ्या, ही कवितासुद्धा सुंदरच आहे. कोणत्या अर्थानं की एका बाजूला विद्रोह कशाविरुद्ध असतो? अन्यायाविरुद्ध विद्रोह, बरोबर आहे. विद्रोह शोषणाविरुद्ध विद्रोह असतो आणि तो त्या ठिकाणी बरोबरच असतो. पण माणूस आयुष्यभर विद्रोहाच्या भावनेत जगू शकत नाही, जगला तर सुखी होऊ शकत नाही. त्याला प्रेमाची गरज असते, लक्षात घ्या. आणि प्रेमासाठी विद्रोह असतो. जो विद्रोह प्रेमाकडे जात नसेल, करुणेकडे जात नसेल, त्या विद्रोहाला फार किंमत राहत नाही, असं जगाचा इतिहास सांगतो. म्हणून बुद्धाचा विद्रोह करुणेकडे गेला, म्हणून आजही बुद्धाला एवढी मान्यता आहे जगामध्ये, लक्षात घ्या. त्या अर्थानं मी या कवितेकडे पाहतो की ठीक आहे बाबा, तू मला कमी लेखतोस म्हणून तुझ्या विरुद्ध मी तलवार उपसली आहे विद्रोहाची, हे ठीक आहे. पण याचा अर्थ कायम तू आणि मी, स्त्री आणि पुरुष, आपण दुश्मनी निभावत राहू, एकमेकाला ओरखडत बोचकारत राहू, असं नाही आहे. कारण माणूस कितीही मोठा पदावर असो, सुंदर असो आणि पराक्रमी असो, त्याला स्त्रीच्या प्रेमाशिवाय त्याच्या आयुष्यात त्याला पूर्णता वाटत नाही. दुसरीही बाजू तेवढीच खरी आहे. विचार करा तुम्ही, बरेच लग्न झालेले लोक बसून आहे इथे, त्या की दुसऱ्या बाजूला एखाद्या स्त्रीला सुद्धा, ती कितीही मोठ्या पदावर असो, सुंदर असो, बुद्धिमान असो, तिला सुद्धा प्रेमाची, स्नेहाची, मैत्रीची आणि सन्मानाची गरज असते. त्या दृष्टीनं आपण जर वैष्णवी जाधवच्या या संधी कवितेकडे पाहिलं तर निश्चितपणे खूप आतली जी मागणी असते माणसाची, जी गरज असते, ती सुद्धा काव्याचा विषय होऊ शकते. आणि मला तर वैष्णवी तुझी कविता खूपच आवडली, कारण मी थोडासा जुन्या काळातला माणूस आहे आणि त्या काळात एक प्रेमाचं उदात्तीकरण आणि बाबा त्याच्यामध्ये एक समर्पण, अशा खूप कविता आमच्या अभ्यासामध्ये होत्या. आता कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो आहे आणि कुसुमाग्रजांची एक पृथ्वीचे प्रेमगीत नावाची गाजलेली कविता आहे, ती आमच्या अभ्यासक्रमात होती, तुम्हालाही माहिती असेल. त्याच्यामध्ये पृथ्वी सूर्यावर प्रेम करते आणि त्याच्याशी ती बोलते आहे की युगा मागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, करावी किती भास्करा वंचना. म्हणजे आता याच्यावर आक्षेप घेतात स्त्रीवादी दृष्टीतून अनेक लोक, नवीन अभ्यासक. पण विद्रोह संपल्यानंतर पुढे काय? ज्या समतेसाठी,
ज्या अन्यायाविरोधात तो विद्रोह आहे, तो अन्याय ज्या दिवशी पुरुषांना कळेल आणि ते आपली वर्तणूक बदलतील, तेवढ्यावर मानवी जीवन थांबणार आहे का? प्रेमाची गरज ह्या पुढच्या बिंदूवरची गरज आहे. म्हणून मला कुसुमाग्रजांची ती कविता आजही त्या अर्थानं महत्त्वाची वाटते. कुसुमाग्रजांनी प्रेम कविता खूप लिहिल्या, दुसऱ्या बाजूला सामाजिक कवितासुद्धा खूप लिहिल्या. म्हणजे दोन्ही अंगानं त्यांच्या जाणीवा तुम्हाला लक्षात येतील की किती विकसित होत होत गेलेल्या आहेत. आणि मला त्यांची एक प्रेम कुणावर करावं ही एक कविता आहे आणि ती खूप प्रसिद्ध आहे. पण त्यापेक्षा दुसरी एक कविता आहे त्यांची, प्रेम म्हणजे, ती जास्त उत्स्फूर्त आहे, जोमदार आहे आणि त्याच्यामध्ये प्रेमाची पुन्हा एक उन्नत उदात्त अशी व्याख्या आहे. पहा, लक्षात घ्या. या ठिकाणी इतके आता खूप 2 वर्षाच्या कोरोनाच्या सगळ्या याच्यानंतर सगळे आपण एकत्र आलो आहे, त्यामुळे मी ही संधी घेणार ती कविता सादर करण्याची तुमच्या पुढे. पहा, म्हणजे त्या एक कुसुमाग्रजांसारखा कवी जो सामाजिक जाणीवेचा म्हणून एका बाजूला ओळखला जातो, त्याच्या मनातली प्रेमाची काय कल्पना आहे पहा. प्रेम म्हणजे अशी ती कविता आहे आणि त्याच्यात एक गंमत आहे. विशेषतः विद्यार्थी दशेत आपण प्रेमाची आपल्या मनात जी कल्पना असते ना, ती हिंदी चित्रपटसृष्टीतून आलेली असते, शेरशायरीतून आलेली असते आणि मग आपण ना शब्दबंबाळ पत्र लिहिणं म्हणजेच प्रेम करणं असा एक गैरसमज आपण करून घेतो. कुसुमाग्रज शब्दबंबाळ पत्र लिहिणाऱ्या आणि त्यालाच प्रेम समजणाऱ्या त्या मुलाला ते सांगतायत, तिथे मुलगी पण असू शकते, की पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा. आता हे सुरुवात अशी का केली असेल त्यांनी? साधारणतः प्रेमपत्रामध्ये मी तुझ्यासाठी चंद्र तारे घेऊन येईल, नाही का, मी तुझ्यासाठी नदी नाले ओलांडून येईल, याला पोहणंही नसतं. आणि म्हणून त्याला सांगतात नुसतं शब्दबंबाळ पत्र लिहिणं म्हणजे प्रेम करणं नाही, प्रेम काहीतरी उन्नत आहे, उदात्त, त्याग आणि समर्पण मागणार आहे. त्याला ते सांगतात पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा, मोरासारखा छाती काढून उभा राहा, मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. सेवाळलेले शब्द आणिक यमक छंद करतील काय, सेवाळलेले शब्द आणिक यमक छंद करतील काय, डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय, डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, झेंड्यासारखा बुर्जावरती फडकू नकोस, झेंड्यासारखा बुर्जावरती फडकू नकोस. उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं, उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. तर प्रेमाची महती फार मोठी आहे आणि अनेक महाकवी कवी सांगून सांगून थकले, तरी आपल्यासाठी ती शिल्लक आहे. आपण लिहू शकतो. खूप प्रेम कविता लिहिल्या म्हणून आता आपण लिहायच्या नाही असं अजिबात नाही. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम. ठीक आहे. यानंतर मराठी विभागाची प्राची चव्हाण नावाची विद्यार्थिनी आहे आणि ती आपली एक कविता सादर करीन. मी तिच्या कवितेचं शीर्षक या ठिकाणी विसरलो आहे. प्राची, पण ती निवडून ठेवलेली आहे कविता. ती कविता प्राची चव्हाण सादर करीन.
सर्वांना नमस्कार. मी जे काय लिहिलं आहे ते कवितेच्या रूपाने परिपूर्ण असेल की नाही मला माहिती नाही, पण आयुष्य जगत असताना मला जे अनुभव आले ते मी शब्दांमध्ये मांडले आहेत. मला जेव्हा कळलं, जसे जसे आयुष्यामध्ये समोर जाताना अनुभव येत गेले, तर मला एक गोष्ट लक्षात आली की आयुष्य जगताना सगळं काही आपल्या मनाप्रमाणेच, म्हणजे मला जे वाटतं तेच होत नाही. कधीकधी स्वतःमध्ये बदल करावे लागतात, काही तडजोडी कराव्या लागतात. तर अर्थात ते करताना मला आनंदच झाला आणि माझ्या मनाची जी व्यथा आहे ती मी इथे मांडते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी मज पुन्हा गवसले. मी मज पुन्हा गवसले, स्वतःला आज मी स्वीकारले. मी मज पुन्हा गवसले, स्वतःला आज मी स्वीकारले. गुणदोषास मी केले आपले, माझ्या नजरेतून मला पाहिले. गुणदोषास मी केले आपले, माझ्या नजरेतून मला पाहिले. सुंदर मज माझे जग भासले, सुंदर मज माझे जग दिसले, जे असे मातीत वसले. सुंदर मज माझे जग दिसले, जे असे मातीत वसले. मनात माझ्या ते जपले, मनात माझ्या ते जपले, मोल स्वतःचे ग उमजले. मनात माझ्या ते जपले, मोल स्वतःचे ग उमजले. प्रश्नोत्तर जगाचे सगळे संपले, प्रश्नोत्तर जगाचे सगळे संपले. मनाचे कवाड मोकळे केले, मनाचे कवाड मोकळे केले. आनंदाच्या उन्हात मी झळाळले, आनंदाच्या उन्हात मी झळाळले. कैवल्य चांदण्यात मी न्हाले, आनंदाच्या उन्हात मी झळाळले. कैवल्य चांदण्यात मी न्हाले. जगण्याचे या सोहळे झाले, जगण्याचे या सोहळे झाले. मी मज पुन्हा गवसले, मी मज पुन्हा गवसले. धन्यवाद. धन्यवाद प्राची. सुरेश भटांनी कधी काळी लिहिलं स्त्रियांच्या मनोगताच्या दृष्टीनं, मी मज हरपून बसले ग. आमची प्राची काय म्हणते, मी मज गवसून राहिलं ग. छान. स्वतःचा शोध घेतला तेव्हा स्त्रियांना कळलं की पुरुष आपल्याशी काय वागतात, ही संस्कृती आपल्याशी काय वागते. त्या अर्थानं प्रत्येकानं हा शोध घेतला पाहिजे की माझ्या जीवनाला अर्थ काय आणि तो कोणत्या व्यवस्थेनं तो अर्थ नष्ट केला. त्या अर्थानं मला प्राचीला जो एक गवसलेला तो शोध आहे स्त्रीत्वाचा, तो फार महत्त्वाचा आहे. आणि आता आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीच्या कविता आपल्यासमोर येत आहेत. आपले विद्यार्थी सामाजिकदृष्ट्या पण संवेदनशील आहेत. स्त्रियांच्या दुःखापर्यंत जसे ते पोचले तसे शेतकऱ्यांच्या दुःखापर्यंतसुद्धा हे विद्यार्थी आपल्या कवितेतून पोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये आमच्या मराठी विभागाचाच भाग 2चा अजय इंगळे हा अकोल्याहून आला आहे या कार्यक्रमासाठी. तो कवी आहे, लेखक आहे. अखिल भारतीय वऱ्हाडी मंचानं जे आपल्या विद्यापीठात 3रं वऱ्हाडी अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन घेतलं त्यात त्याचा सहभाग होता. आणि 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक त्या ठिकाणीसुद्धा त्याचा सहभाग होता. आणि माह्या बाप शेतकरी अशी एक कविता तो आपल्यासमोर घेऊन येत आहे. अजय इंगळे. नमस्कार. मराठी भाषा दिवस आपण 15वा साजरा करत आहोत. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस होता. तसाच या विद्यापीठात साजरा झालेल्या संमेलनातच 23 फेब्रुवारी संत गाडगेबाबा जयंतीचा दिवस हा वऱ्हाडी बोलीभाषा दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं होतं आणि तोही 15वा सध्या सुरू आहे. त्यानिमित्त तुम्ही योगायोगानं माझी कविता वऱ्हाडीच निवड केली. त्याबद्दल माझ्या वऱ्हाडीबद्दलही मी थोडं सांगतो. माही वऱ्हाडी वऱ्हाडी, माही वऱ्हाडी वऱ्हाडी जशी साखरेची गोई, माही वऱ्हाडी वऱ्हाडी जशी साखरेची गोई, दुधात इरगय जशी पुरणाची पोई. माई वऱ्हाडी वऱ्हाडी, माई वऱ्हाडी वऱ्हाडी गोळ सयदाचं पाणी, माई वऱ्हाडी वऱ्हाडी गोळ सयदाचं पाणी, तू कळ्याच्या खंजिरीत संत रेबूजी शिवानी. माई वऱ्हाडी वऱ्हाडी. कवितेचं शीर्षक आहे माया बापा शेतकरी. कवितेला लय आहे. मया बाप कास्तकार भोया भाब या साजरा, मया बाप कास्तकार भोया भाब या साजरा. दुःख त्याच्या नशिबात, दुःख त्याच्या नशिबात, तरी चेहरा हासरा. मया बाप कास्तकार भोया भाब या साजरा.
दुसऱ्याच्या वावरात नाही धाडल कामाले, दुसऱ्याच्या वावरात नाही धाडल कामाले, दुसऱ्याच्या हाताखाली नाही धाडल आमाले. मया बापाची कमाई, मया बापाची कमाई, दूध भेटते वासरा. मया बाप कास्तकार भोया भाबया साजरा. बाप उपाशी राहून सोनं मातीच करते, बाप उपाशी राहून सोनं मातीच करते. घाम मातीत गाऊन सोनं मातीच करते, बाप उपाशी राहून पोट आमच भरते. घाम मातीत गाऊन सोनं मातीच करते. काया मातीले मा बाप, काया मातीले मा बाप, हिरवा नेसोते घागरा. मया बाप कास्तकार भोया भाबया साजरा. मह्या बापाची सबुद जसे कीर्तनाचे बोल, मह्या बापाचे सबुद जसे कीर्तनाचे बोल. त्याच्या कर माले वास जसे मोगऱ्याचे फुल. मह्या बापाचा दरारा, मया बापाचा दरारा, लागे गावाले हादरा. मया बाप कास्तकार भोया भाबया साजरा. नको पैसा लाखाचा, नको हजारी सदरा. मह्या आयुष्याचं सुख पळो बापाच्या पदरा. मह्या आयुष्याचं सुख पळो बापाच्या पदरा. गेल्या जलमाचं पुण्य, गेल्या जलमाचं पुण्य, बाप भेटला साजरा. मया बाप कास्तकार भोया भाबया साजरा. मह्या बाप कास्तकार भोया भाबया साजरा. धन्यवाद. धन्यवाद अजय. आईवर खूप कविता आहेत आणि ते बरोबरही आहे. आई ही इतकी एकजीव असते बाळाशी मुलाशी. असं म्हटलं जातं, अमृता प्रीतमनं असं म्हटलेलं आहे की मूल म्हणजे आईसाठी तिच्या शरीराबाहेर वाढणारा तिचा एक अवयव असतो. तो तिचा अवयव असतो, फक्त तो तिच्या शरीराच्या बाहेर वाढत असतो. पण बापही बरेच कष्ट उपसत असतो खरं म्हणजे, आणि त्याच्यावर कविता कमी आहेत. त्याचं एक कारण मला असं वाटतं की कविता ही भावनांना जास्त महत्त्व देणारी असते, आणि बापाशी थोडंसं नातं तेवढं भावनिक नसतं आपलं जेवढं आईशी असतं. हे एक त्याचं कारण असू शकतं. पण अलीकडे विशेषतः विदर्भासारख्या, मराठवाड्यासारख्या, किंवा मराठवाड्यापेक्षा विदर्भातच खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे जे प्रश्न निर्माण झाले त्यानंतर लोक बऱ्यापैकी शेतकरी बापावर लिहायला लागले आहे. खूप चांगल्या चांगल्या कविता मी शेतकऱ्यांवर आणि विशेषतः शेतकरी बापावर ऐकलेल्या आहेत. तर तुमच्या संवेदनशीलतेला जो विषय तुम्हाला त्यावेळी जवळचा वाटेल त्यावर तुम्ही लिहिलं पाहिजे. काही बंधनं, मला अनेक फोन आले की कवितेचा विषय काय राहील. तर विषय कोणताही विषय हा कवितेचा होऊ शकतो, पण तो विषय हाताळण्याची तुमची कवी म्हणून क्षमता तुमची चांगली असली पाहिजे. यानंतर निखिल गेडाम आलाय का? ठीक आहे. त्याची कविता खरं म्हणजे शेतकऱ्याची होती, थोडी मिश्किल पद्धतीनं पण गंभीर आशय मांडणारी कविता होती. यानंतर मी गणेश आहाके याला या ठिकाणी बोलवतो. समाजशास्त्र विभागाचा तो विद्यार्थी आहे आणि गणेशने आपली कविता या ठिकाणी सादर करावी. प्रस्तावना टाळा, थेट कविता सुरू केली तरी चालेल. नमस्कार मंडळी. माझं नाव आहे गणेश आहाके आणि माझ्या कवितेचं शीर्षक कुठे भरकटला मानस तू मानसा. जो व्यक्ती शांत त्याला सुखी,
जो व्यक्ती शांत त्याला सुखी आणि जो हसतो त्याला दुखी बनवलं तू. जो व्यक्ती शांत त्याला सुखी आणि जो हसतो त्याला दुखी बनवलं तू. दूरचे जवळ आले घरच्यांनाही विसरला तू. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आजकालचे जे चालू आहे. दूरचे जवळ आले घरच्यांनाही विसरला तू. सुटाबुटात असणारा माणूस सभ्य साध्याच कपड्यावर लोकांची लायकी ठरवली तू. सुटाबुटात असणारा माणूस सभ्य साध्याच कपड्यावर लोकांची लायकी ठरवली तू. चांगले तुला कधी दिसलेच नाही. दूर पाहिले चांगले तुला दिसलेच नाही. दूर पाहिले तर चंद्रातही डाग शोधलास तू. चांगले तुला दिसलेच नाही. दूर पाहिले तर चंद्रातही डाग शोधलास तू. या भाऊ बसा म्हणता बरं वाटते. नंतर आडनावही विचारतं तू. या भाऊ बसा म्हणता बरं वाटते. नंतर आडनावही विचारतं तू. कसा माणूस कुठे भरकटला तू. भर रस्त्यात तिची इज्जत जाते. मदत तर करत नाही. डिजिटलच्या नावाखाली फक्त फोटोज काढतं तू. नाही घेत म्हणे हुंडा आता. मग जरा गोष्टीवर तिला उभाच जाडतं तू. नाही घेत म्हणे हुंडा आता. मग जरा गोष्टीवर तिला उभाच जाडतं तू. कसा माणूस कुठे भरकटला तू. स्त्री पुरुष तुलना तू पोटातच केली. तिला जन्म घेण्याआधीच मारतं तू. स्त्री पुरुष तुलना तू पोटातच केली. तिला जन्म घेण्याआधीच मारतं तू. हे संविधान माझा धर्मग्रंथ म्हणे. बरं वाटलं. हे संविधान माझा धर्मग्रंथ म्हणे. मग तिच्या लहान कपड्यावरही टोमणे मारतं तू. कुठे माणसा कुठे भटकला तू. चार भिंतीत नाही भलत्यात जाळ्यात अटकला तू. धन्यवाद. वा गणेश, किती वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करतात. कपड्यांवरून लायकी ठरवण्याचं वर भाष्य आहे आणि चंद्रातला डाग पाहणारे लोक. मला वाटते गणेश, हे आपण खूप समजून घेतलं पाहिजे. मराठी माणसाचा स्वभावावर बरंच लिहिलं आहे लोकांनी, पण आपल्याकडं ना प्रोत्साहन देण्याची पद्धत कमी आहे आणि तुटून पडण्यामध्ये आपण खूप जरा मराठी माणूस असा जरा दणकटच आहे नाही. दडमड सामलंगे दिन्नल्ले गहिल्ले तत्थ मराठे असं वर्णन आहे आपलं केलेलं. तर पहा, मला एक हिंदी शेर आठवला याच्यावरून की भला बुरा न कोई अपने रूप से होता है. आपल्या दृष्टीमुळे कसं जग बदलतं. भला बुरा न कोई अपने रूप से होता है. नज़र का ही भेद है सब दोष गुण दिखाता है. नज़र का ही भेद है सब दोष गुण दिखाता है. कोई कमल की कली देखता है कीचड़ में. कोई कमल की कली देखता है कीचड़ में तो किसी को चांद में भी दाग नजर आता है. तर चंद्रावरचा डाग शोधण्यापेक्षा थोडं चिखलातलं कमळ पाहायची वृत्तीच्या समाजात असेल, त्या समाजात प्रोत्साहक वातावरण राहतं आणि मग त्या समाजातले तरुण असे धाडसी होतात, धैर्यानं पुढे जातात. कारण कौतुक ही फार मोठी माणसाची प्रेरणा असते. ती छोट्यांची असते तशी मोठ्यांची पण असते, लक्षात घ्या. यानंतर आमच्याच विभागाची विद्यार्थिनी सारिका वनवे ही आमच्या विभागामध्ये PhD संशोधन कार्यासाठी आलेली आहे. तिला JRF नेट परीक्षा जे लोक मेरिटमध्ये उत्तीर्ण होतात त्यांना ती शिष्यवृत्ती मिळते, ज्युनियर रिसर्च फेलोशिप. आणि तिनं समाजशास्त्र, मराठी आणि शिक्षण म्हणजे एज्युकेशन इतक्या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. आणि ती 2 वेळा JRFची परीक्षा पास झाली. नेट परीक्षा ती 3 वेळा पास झाली. 2 वेळा सेटची परीक्षा पास झाली. आणि
आणि मराठी आणि समाजशास्त्र मिळून एकूण 7 सुवर्ण पदकं विद्यापीठाचे तिनं मिळवले. आमच्या विभागाची सुवर्ण कन्या सारिका वनवे या ठिकाणी आपली कविता सादर करेन. धन्यवाद सर. नमस्कार, मी सारिका वनवे. माझ्या कवितेचा प्रकार हा अभंग आहे. मी सुरुवात करते. कर्माच्या संगती धर्माची पंगती, कर्माच्या संगती धर्माची पंगती, नसावी वेगळी धर्मजाती. गर्दी फार झाली वाढला गोंधळ, गर्दी फार झाली वाढला गोंधळ, मनाचा पांगुड करू नको. घशात कोरड अंतरीचा धावा, घशात कोरड अंतरीचा धावा, पाजू नको जीवा मृगजळ. अंतरीचा भाव मनाचा ना ठाव, अंतरीचा भाव मनाचा ना ठाव, जागे कर जना आत्मभान. सौंदर्याचा खेळ चाले काही काळ, सौंदर्याचा खेळ चाले काही काळ, बाकी सर्व वेळ मुखवटा. तोंड देखे बोल समाजाचा कल, तोंड देखे खेळ सौंदर्याचा खेळ चाले काही काळ, बाकी सर्व वेळ मुखवटा. तोंड देखे बोल समाजाचा कल, तोंड देखे बोल समाजाचा कल, निंदेचा तो ढोल वाजूप आहे. ऐसी कर सेवा देवाला म्हणते, ऐसी कर सेवा कात टाक देवा, ऐसी कर सेवा कात टाक देवा, दूर कर नवा बेगड हा, दूर कर नवा बेगड हा. धन्यवाद. अभंग हा मराठी कवितेमध्ये खूप जुन्या काळापासून अभंग आणि ओवी हे मराठीचे आद्य मुक्त छंद मानले जातात. आपण जे म्हणतो ना की मुक्तछंद आज आला, कारण इतकी लवचिक रचना आहे की जे मुक्तछंदात तुम्ही व्यक्त करू शकता ते जवळजवळ सगळं ओवी आणि अभंगात सुद्धा व्यक्त होऊ शकते. इतक्या लवचिक प्रकारचे छंद ते मराठी अभ्यासकांनी मानलेले आहेत. आणि कुसुमाग्रजांनी आणि अभंगाचा इतिहास तर मराठी कवितेतला अभ्यास करण्यासारखा आहे. तुकाराम तर बॉस माणूस आहे त्याच्यातला, काही प्रश्नच नाही, नाही का, महासंचालक त्यातले. पण नंतरही लोकांनी म्हणजे माधव जुलियन यांनी जे अभंग हाताळले, मर्ढेकरांनी जे अभंग हाताळले, अमरावतीचे कवी मधुकर केचे अभंग ज्या पद्धतीनं त्यांनी लिहिले, विंदा करंदीकरांनी ज्या प्रकारचे अभंग लिहिले, तर एक लक्षात घ्या की परंपरेतल्या अनेक गोष्टी तुम्ही नव्या पद्धतीनं सुद्धा त्याच्यात आशय भरू शकता. मर्ढेकरांच्या अभंगामध्ये जो रूपबंध आहे तो अभंगाचा आहे, पण अर्थ आशय जो भरला त्यांनी तो आधुनिक भरला. आणि अगदी यशवंत मनोरांनी सुद्धा अभंग या रूपबंधामध्ये कविता लिहिलेली आहे. आणि फार जोरदार म्हणजे विद्रोही अभंग आपण ज्याला म्हणू शकतो. मला आता एकदम कदाचित आठवणार नाही, पण देवाच्या काय नरडीचा घेईन मी घोट, याच्या नरडीचा, यशवंत मनोरांचा अभंग आहे, याच्या नरडीचा घेईन मी घोट, चितारीनं पाठ खेटराने. म्हणजे अभंगामध्ये एका बाजूला जेवढी भक्ती व्यक्त झाली आहे तेवढा विद्रोह सुद्धा व्यक्त होतो. आणि कुसुमाग्रजांनी पण एक फार त्या कवितेकडे दुर्लक्ष होते आपलं. प्रवासी पक्षीमध्ये ती आहे, अभंग या रूपबंधात आहे. आणि उपरोध हा किती म्हणजे कार्ल मार्क्स असं म्हणतो की सगळ्या चिकित्सेची सुरुवात ही धर्मचिकित्सेपासून झालेली आहे. कवीसुद्धा धर्मचिकित्सा करतो, पण ती विचारवंतांसारखी न करता तो आपल्या पद्धतीनं करत असतो. तुम्ही जर त्या पूर्ण कविता, मला पण फक्त त्या कुंभमेळ्याचं चित्रण असलेली कविता आहे. आणि त्या कुंभमेळ्यात एका बाजूला परंपरेनं पवित्र ठरवलेली ती घटना, दुसऱ्या बाजूला तिथं काय वास्तव आहे यावर अतिशय सुंदर भाष्य आहे. मला फक्त काही ओळी आठवतात की तिथे जे बाबा लोक येतात, साधू, त्यांचं वर्णन आहे. याच्या लंगोटीला झालर मोत्याची, म्हणजे संन्यासी असतात ना, तर याच्या लंगोटीला झालर मोत्याची, चिलीम सोन्याची याच्यापाशी, बँड वाजविती सह्या पिया धुन. आध्यात्मिक वातावरण आहे. बँड वाजविती सह्या पिया धुन. खूप सुंदर कविता आहे. मला आता सगळी ती मुखोद्गत नाही. यानंतर आपण अभय तायडे आहेत, प्रार्थना धर्माळे.
राधिका धोत्रे, गणेश पोकळे, पुन्हा आमच्या विभागाचा हा विद्यार्थी. गणेश हा फार हुशार विद्यार्थी आहे. तो अभियांत्रिकी करून आलेला आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग करून इकडे आला आहे. कविता लेखन करतो. नुकतंच विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावतीनं म्हणजे मॅडमनी त्याला त्या कथा स्पर्धेत भाग घ्यायसाठी प्रोत्साहन दिलं आणि नागपूरच्या विदर्भ साहित्य संघानं आयोजित केलेल्या कथा स्पर्धेमध्ये पहिलीच कथा लिहून त्याला 3रा क्रमांक मिळाला. ही चांगली सुरुवात त्याची आहे. आणि गणेशनं जो विषय हाताळला आहे तो सगळ्यांचा पुन्हा फार जवळचा आपला विषय आहे की आजची जी बेकारीचं वातावरण आहे त्याचे चटके कसे या कवितेत तुम्हाला लक्षात येतात ते बघा. गणेश पोकळे. धन्यवाद सर. मी गणेश पोकळे. खरं तर कविता मला करता येत नाही, पण जेव्हा मी ढसाळांना ऐकलं, नामदेव ढसाळ आणि जाहीरनामा सुर्व्यांना ऐकलं, त्यानंतर आता म्हटलं का बिना यमकाचं पण जमून जातं, म्हणून मी हा एक प्रयत्न केला आहे. आणि कवितेला शीर्षक पण नाही अजून. 30 बनियान तेच बटन तेच शर्ट, 30 बनियान तेच बटन तेच शर्ट, हट साला अशा जगण्याला काय अर्थ, हट साला अशा जगण्याला काय अर्थ. तीच वही तोच पेन, तीच वही तोच पेन तेच पुस्तक, डोक्यात काही जात नाही, डोक्यात काही जात नाही, आपलं सालं हल्याचं मस्तक, आपलं सालं हल्याचं मस्तक. तीच गल्ली, तीच गल्ली तेच पोरं, तीच गल्ली तेच पोरं, आलटून पालटून त्याच पोरी, आलटून पालटून त्याच पोरी, हट साला, हट साला पानटपरीची अजून नाही फिटली उधारी, हट साला पानटपरीची अजून नाही फिटली उधारी. रात्र तीच, रात्र तीच टेबलही तोच, रात्र तीच टेबलही तोच, प्यालाही तोच, प्यालाही तोच, पण बाटली नवी, पण बाटली नवी. आता रस्त्यावरची पाटी, आता रस्त्यावरची पाटी नवी दिशा दाखवणारी होई, आता रस्त्यावरची पाटी नवी दिशा दाखवणारी होई. धन्यवाद. म्हणजे बेरोजगार एखादा मुलगा स्पर्धा परीक्षा देताना मला माझ्या मित्रांच्या त्या खोल्या आठवतात मॅडम नागपुरातल्या. खरोखर फाटके बनियनमध्ये खुर्चीवर तासनतास अभ्यास करून परीक्षेला जातो आहे आणि तरी नोकरी त्याला मिळत नाही, असं एक वास्तव आपल्या आणि ते वास्तव तेव्हाही होतं, आज जास्त भीषण आणि प्रखर झालेलं आहे. आणि अर्थात खूप कारणं आहेत, त्याच्यावर भाष्य करणं या ठिकाणी कठीण आहे, म्हणजे इतका तो गुंतागुंतीचा असा विषय आहे. पण ते जेव्हा कवितेत येतं की तेच बनियन आणि तीच खोली, तर ते चित्र एक. आणि लक्षात घ्या, चांगली कविता ही तुमच्या मनामध्ये कमी शब्दांमध्ये चांगलं दृश्य निर्माण करत असते, दृश्यात्मकता. थोडंसं तो बोलतो कवी आणि मोठं चित्र तुमच्या मनामध्ये उभं होतं, तो मोठा कवी. जो खूप बोलतो आणि चित्र खूपच छोटं तयार होतं किंवा होतच नाही, तर त्याच्याबद्दल जरा शंका घ्यायला वाव आहे. कारण कविता ही अल्पाक्षरी असते, हे लक्षात घ्या. कवितेचं वेगळेपण कशात आहे? जे सांगायचं ते कथेतूनही सांगू शकता तुम्ही, कादंबरीतूनही सांगू शकता, पण कविताच का लिहिता याचा जरा विचार करा. कवितेत काहीतरी असं ते टॅबलेट असते की नाही, अंतराळात यान जेव्हा जातं तेव्हा त्या लोकांसोबत दिली जातं, एवढीशी ती घेतली कॅप्सूल गोळी की त्यांना दिवसभर जेवण करायचं काम नाही. तसं कविता हा शब्दांचा कॅप्सूल फॉर्म आहे तो, किंवा बुलेट. दुसरी जर प्रतिमा वापरायची तर कविता ही बंदुकीच्या गोळीसारखी असते, एकदम तुमच्या हृदयाचा वेध घेते, किंवा इतकं काही देतं तुम्हाला त्या कॅप्सूल गोळीसारखं की तुम्हाला बरेच दिवस ते पुरतं. तर हे चांगल्या कवितेची व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा. आणि एक आणखी आपल्याकडे लक्षात घ्या की आता त्याच्या कवितेत बाटली आल्याबरोबर काही लोकांना वाटलं की त्याच्याबद्दल संशय घ्यायचा का.
एक समजून घ्या, कविता समजून घेताना आपल्याकडे खूप गैरसमज आहेत. हे एखाद्या स्त्रीनं जर विवाहित स्त्रीनं जर वैवाहिक जीवनात बाईचा कसा छळ होतो अशी कविता लिहिली की लोक पहिला निष्कर्ष काढतात हिच्या नवरा हिला त्रास देतो. हे चुकीचं आहे. कविता ही जशी तिची व्यक्तिगत सुखदुःखाची असते ती तेवढीच राहिली तर ती कविता होत नाही. ती वैश्विक व्हावी लागते. सगळ्या स्त्रियांना जेव्हा त्यात आपलं सुखदुःख दिसतं तेव्हा ती कविता कविता होते. लक्षात घ्या. नाही तर ते एका व्यक्तीचं रडगाणं राहतं. तर कवितेतल्या शब्दांचा अर्थ थेट कवीमध्ये शोधू नका. ती प्रतिमा आहे. आणि शेवट जो केला त्यांनी की आता तीच बाटली आणि दारू तीच, पण आता नवीन काहीतरी पाहिजे आणि रस्त्यावरची पाटी नवी दिशा दाखवणारी पाहिजे. ही आजच्या तरुणाची गरज आहे की खूप एका बाजूला ते आता पिचले जात आहेत. नोकरीचे प्रश्न गंभीर झाले आहेत, पर्यावरणाचे. काहीतरी बाबा यातून बाहेर यायचा मार्ग आता त्याची ती कळकळ त्या शब्दांमधून त्या प्रतिमेतून आपल्यापर्यंत पोचते. नाही तर उगाच गैरसमज करून घ्याल एवढ्या चांगल्या आमच्या विद्यार्थ्याबद्दल. यानंतर आपल्यासमोर कविता घेऊन येत आहेत नंदकिशोर राठी. शेवटचे 2-3 लोक राहिले आपले. नंदकिशोर राठी हे आपल्या प्रादेशिक कला विभागाचे भाग 1चे विद्यार्थी आहेत. परफॉर्मिंग आर्ट्स हा जो विभाग आपल्याकडे नव्यानं सुरू झाला आणि त्यांचाही परिचय छान आहे की राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेत त्यांना पुरस्कार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभाग आहे विठ्ठल वाघ आणि सुरेश भटांच्या सोबत. आणि ते व्यक्तिगत जीवनामध्ये वित्तीय सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. मी नंदकिशोर राठी यांना त्यांची प्रगती नावाची कविता घेऊन या ठिकाणी बोलवतो. कृपया प्रस्तावना टाळून कविता सादर करा. धन्यवाद सर. कवींना प्रस्तावनेचा मोह काही टाळता येत नाही म्हणून क्षमा मागतो. आणि या रंगलेल्या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन आपण खूपच सुंदर प्रकारे करतात आहे म्हणून त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवाव्या हे पण आपणांना विनंती करतो. आज या सभागृहात कवींपेक्षा कवयित्रींची संख्या पाहून असं वाटतं आहे की अखेर विश्व महिला दिवस जवळच आलेला आहे, तर तोही आपण आज साजरा करून घ्यावा. आपण आज विद्यापीठात उभं आहे आणि विद्यापीठात विद्यार्थी जीवनानंतर इथून बाहेर आपण डिग्री घेऊन पडल्यानंतर आपल्या मनाची काय व्यथा होते आणि आपल्याला काय भोगावं लागतं. नोकरी मिळत नाही, आत्ता सरांनी सांगितलं की बेकारी आहे. त्यावर मी लिहिलेली कविता आहे प्रगती. होणार कधी माझी प्रगती, होणार कधी माझी प्रगती. आता तर भावना शून्य झाली आहे हे आशेच्या दरीत कोसळताना. होणार कधी माझी प्रगती, होणार कधी माझी प्रगती. आता तर भावना शून्य झाली आहे आशेच्या दरीत कोसळताना. आणि आम्ही स्वप्नांची लचके विखरत आहो हे आयुष्य ढासळताना. आणि आम्ही स्वप्नांची लचके विखरत आहो हे आयुष्य ढासळताना. कारण प्रत्येक डिग्री अकाली जाते आहे सती. होणार कधी माझी प्रगती, होणार कधी माझी प्रगती. आता मी माझ्याच घरात झालो आहे परका दोन्ही वेळ जेवताना. आता मी माझ्याच घरात झालो आहे परका दोन्ही वेळ जेवताना. आई वडिलांच्या त्या डोळ्यातल्या त्या आशेच्या वाती तेवताना. आई वडिलांच्या डोळ्यातल्या त्या आशेच्या वाती तेवताना. कारण मला माहीत आहे त्या डोळ्यांना मीच फसवीत आहे. कारण मला माहीत आहे त्या डोळ्यांना मीच फसवीत आहे. खोट्या आश्वासनांनी आणि मन आक्रंदून विचारते आहे होणार कधी माझी प्रगती, होणार कधी माझी प्रगती, होणार कधी माझी प्रगती. की थांबणार आहे या जीवनाची गती, होणार कधी माझी प्रगती. धन्यवाद मित्रांनो. सबका साथ सबका विकास. विकासाबद्दल खूप आश्वासनं दिली जातात. प्रगतीला दुसरा पर्यायी शब्द आजचा विशेषतः जो राजकीय वर्तुळात वापरला जातो की खरंच आपण पुढे चाललो आहोत का. नंदा खऱ्यांचं साहित्य जर आपण वाचलं तर विकासाच्या नावावर म्हणजे शहर चकाचक दिसते हो,
पण त्याच्या बदल्यात तुम्ही जंगलं तोडलेले असतात, नद्या खराब करून टाकलेल्या असतात आणि गरीब अधिक गरीब होत चाललेले असतात, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेले असतात. मग याला विकास कसं म्हणायचं हा प्रश्न कवीला पडणं स्वाभाविक आहे. प्रगती कवितेतून नंदकिशोर राठे यांनी तो उपस्थित केलेला आहे. याच म्हणजे कल्पनेला धरून यानंतरची कविता आपल्यासमोर घेऊन येत आहे आमच्या मराठी विभागाचा दुसरा एक विद्यार्थी अभिजित इंगळे. आणि हाय फार गुणी विद्यार्थी आहे आमचा. तो सुद्धा सारिकाताईसारखाच PhDच्या संशोधनासाठी विभागात तो ज्युनियर रिसर्च फेलोशिप, पुन्हा सांगतो नेट परीक्षेत जे मेरिटमध्ये असतात त्यांना ती मिळते, ते घेऊन तो आमच्या इथे डॉक्टर मोना चिमोटे मॅडम यांच्याकडे तो नंदा खरेंसारख्या महत्त्वाच्या लेखकावर तो आपलं संशोधन करतो आहे. अनेक कवी संमेलनांमध्ये त्याला पुरस्कार मिळाले आणि तो सुद्धा 7 सुवर्ण पदकं विद्यापीठाचे प्राप्त केलेला विद्यार्थी आहे. आणि 2 शब्द आणखी बोलू द्या, असे विद्यार्थी खूप कमी असतात की ज्यांच्याबद्दल खूप बोलावं असं वाटतं. भगवान फाळके, अभिजित इंगळे, सारिका वनवे, की या मुलामध्ये मी इतकी प्रगल्भता पाहत आलो आहे मॅडम, त्याचाही उल्लेख केला पाहिजे. की हा जेव्हा वसतिगृहात होता, मोठी मोठी भांडणं, पुटवाड सर यांनी तुम्हाला सांगितलं असेल दोघांना, मला सांगितलं, इतकी मोठी मोठी भांडणं यानं ज्या पद्धतीनं सोडवली मुलांची आणि एक सामंजस्य राखलं, तर मला खरंच या मुलाचं खूप कौतुक वाटतं की अशी प्रगल्भता, त्याचं आकलन, वाङ्मयीन आकलनाच्याही पुढे जाऊन आणखी अनेक वर्तुळांमधलं राजकीय आकलन, अग्रलेखांचं आकलन, यांच्याशी बोलताना अतिशयोक्ती नाही. शिक्षक म्हणून आम्ही त्यांना काय देतो ते त्यांचं त्यांना माहिती, ठीक आहे, पण आम्हाला सुद्धा काहीतरी मिळत असतं. अशा पद्धतीचा हा विद्यार्थी अभिजित इंगळे, याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि मृगजळ नावाची या प्रगती कवितेला समांतर असलेली अशी एक कविता तो आपल्यासमोर घेऊन येत आहे, अभिजित इंगळे. नमस्कार. वेदनांचे टोक जेव्हा बाहेरच्या बाजूला वळतात तेव्हा त्यांचे बोचरे बाण होतात आणि आतल्या बाजूला वळतात तेव्हा त्यांच्या कविता होतात. कवितेचं शीर्षक आहे मृगजळ. नुसत्या अकलीवर श्रीमंत कोण होतो, नुसत्या अकलीवर श्रीमंत कोण होतो, इथे लागतो वशिला पुढारी बगयांचा. विचारत नाही कोणी तुमच्या गुणवत्तेच्या कागदांना, विचारत नाही कोणी तुमच्या गुणवत्तेच्या कागदांना, जेव्हा राष्ट्रपित्याच्या फोटोने छापलेल्या रंगबिरंगी कागदानेच लिलाव होतो पदांचा. अभ्यासाने बरे दिवस येतील ही आशाच खोटी आहे, अभ्यासाने बरे दिवस येतील ही आशाच खोटी आहे, कारण ही तर सोय असते उभारलेल्या भव्य इमारतींसाठी आणि लिलाव जिंकलेल्या दलालांसाठी. करत राहतात जीवाची होळी आणि जमा करतात कागदांचे असंख्य तुकडे, करत राहतात जीवाची होळी आणि जमा करतात कागदांचे असंख्य तुकडे, प्रमाणपत्र या गोंडस नावाखाली. पण त्या कागदी तुकड्यांची किंमत तुकडाभर भाकरी इतकीही नसते व्यवहाराच्या बाजारात. पण त्या कागदी तुकड्यांची किंमत तुकडाभर भाकरी इतकीही नसते व्यवहाराच्या बाजारात. रात्रंदिवस फिरत राहायचं हुजऱ्यांसारखं, रात्रंदिवस फिरत राहायचं हुजऱ्यांसारखं शिक्षण महर्षींच्या मागे पुढे, आणि आपल्या गुणवत्तेची कदर होईल या मृगजयी आशेवर, आपल्या गुणवत्तेची कदर होईल या मृगजयी आशेवर. झिजवायचे प्रस्थापितांचे उमरे आणि उचलायची तळी मळी पिलेल्या गावपुढाऱ्यांची, झिजवायचे प्रस्थापितांचे उमरे आणि उचलायची तळी मळी पिलेल्या गावपुढाऱ्यांची. गुणवत्तेच्या सुवर्ण पदकांचा बाजार मांडायचा, हराशी करायची स्वाभिमानाची. केव्हा तरी कदर होईल, केव्हा तरी कदर होईल या आशेवर खेळत राहायचा जुगार आपल्या स्वप्नांचा, आणि कधीतरी वठेल आपल्या गुणवत्तेचा धनादेश या बुडणाऱ्या बँकेत या आशेवर ढकलायचा एक एक दिवस. काळे करायचे कागद, लिहायचे अर्ज, करायच्या विनंत्या, काळे करायचे कागद, लिहायचे अर्ज, करायच्या विनंत्या. या आधीच लिलाव झालेल्या बाजारात आपल्या गुणवत्तेची कदर होईल या मृगजयी आशेवर, आपल्या गुणवत्तेची कदर होईल या मृगजयी आशेवर. धन्यवाद. अभिजितच्या शब्दांमध्ये एक तीव्रता आणि एक विखार असा दिसतो, विद्रोह दिसतो, तो आपण समजून घेतला पाहिजे की खरंच आपलं वास्तव किती भीषण आहे. ज्या महापुरुषांनी रक्ताचं पाणी करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं,
घटना लिहून बाबा या रस्त्यानं जा, यासाठी आजारी असताना, अनेक आजार असताना बाबासाहेबांसारखा माणूस रात्रंदिवस जागरण करत होता आणि आपण कोणत्या रस्त्यानं निघालो. भयंकर आहे सगळं. आणि शिक्षक म्हणून आमच्या पण ह्या वेदना आहेत की आम्ही आमच्या हुशार मुलांना असं आत्मविश्वासानं सांगू शकत नाही की हां अभ्यास कर, तुला सगळं मिळेल या समाजव्यवस्थेमध्ये. अशी गंभीर परिस्थिती जरा डोळ्यासमोर आणा, मग अभिजितच्या शब्दांमध्ये जो विखार आला आहे त्याचा अर्थ आपल्याला कळेल. पण मग याच्यावर शेवटी पर्याय काय? पर्याय हाच अभिजित, आपण आपल्या क्षेत्रात अभ्यास करत राहायचं, काम करत राहायचं आणि खूप काम करणारा माणूस, प्रामाणिक माणूस, बुद्धिमान माणूस, त्याच्या क्षेत्रातला कुशल माणूस, या व्यवस्थेला त्याची गरज असते. भ्रष्ट व्यवस्थेला सुद्धा प्रामाणिक माणसाची गरज असते. हा विश्वास तुमच्यामध्ये ठेवा. हेच उत्तर आहे त्याला. आणि सुरेश भटांच्या भाषेत पुन्हा एक दिलासा देतो की हे असे असले तरी हे असे असणार नाही. हे असे असले तरी हे असे असणार नाही. दिवस अमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही. तर वाईटात वाईट वातावरणातच आपलं मन खंबीर ठेवण्याची, आपला आशावाद जिवंत ठेवण्याची आपल्याला गरज असते. मला नाधो महानोरांची ती एक कविता, पुटवाड सर, मला खूपच आवडते. आपल्या अभ्यासक्रमातही ती मी खूपदा तायडे सरांसमोरही म्हटली आणि ती आपल्या अभ्यासक्रमातही आलेली आहे. सगळ्या तरुण माझ्या या ठिकाणी बसलेल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, त्या शब्दांमधला जो अभिनिवेश आहे, जे प्रोत्साहन आहे, जोमदारपणा आहे, तो असा ठासून भरा. कारण वातावरण वाईट आहे बाहेर. साधारण वातावरणात निभून जाते आपलं, पण वातावरण जितकं वाईट तितकं स्वतःला तुम्हाला मजबूत करणं आवश्यक आहे. मला त्या कवितेमध्ये मॅडम नेहमी एखाद्या महापुरुषाच्या जीवनाच्या संघर्षाची जाणीव होत राहते की मोठ्या माणसानं जीवनात काय संघर्ष केला असेल ते जणू त्या शब्दात नाधो महाराजांनी ओतलेलं आहे. आणि त्या मोठ्या माणसाचा संघर्ष आपण डोळ्यासमोर ठेवला तर आपल्या छोट्याशा जीवनातल्या छोट्याशा संघर्षात सुद्धा आपण आपलं मन सांभाळण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. कविता तुम्हाला उभारी सुद्धा देते. कविता तुम्हाला निराशेतून बाहेर काढते. असा एक विश्वास असलेला मी जुन्या काळातला माणूस आहे. कविता अशी आहे की जणू काही एका महापुरुषाचा, तुम्ही नेल्सन मंडेला, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले डोळ्यासमोर ठेवा आणि मग त्या कवितेचा अर्थ लावा. मीच माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो, मीच माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो, आडवाटेने पिसाटाच्या परी बेहोश झालो. ना कुठे आधार आणिक ना गतीला अंत होता, ना कुठे आधार आणिक ना गतीला अंत होता. फक्त पायीच्या बळाला जागता आवेग होता, फक्त पायीच्या बळाला जागता आवेग होता. नाक्षिती होती कशाची मी मला उधळीत गेलो, नाक्षिती होती कशाची मी मला उधळीत गेलो. अंधुळीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो, अंधुळीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो. मज कळेना चालताना दुःख कैसे फूल झाले. तुमच्याही दुःखाचं फुलात रूपांतर होईल. मज कळेना चालताना दुःख कैसे फूल झाले, अनकुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले. अक्षरे चुरगाळीता मी, अक्षरे चुरगाळीता मी अमृताचे कुंभ प्यालो, अक्षरे चुरगाळीता मी अमृताचे कुंभ प्यालो. मीच माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो, आडवाटेने पिसाटा च्या परी बेहोश झालो. ही कविता तुम्ही निराशेमध्ये, मला या कवितेनं खूप बळ दिलं आहे. मी पण विद्यापीठात येण्याआधी बरीच भटकंती केली. 5 वर्षामध्ये विदर्भातल्या 5 जिल्ह्यातल्या 5 मोठ्या महाविद्यालयांमध्ये नोकरी मिळवण्याचा मी विक्रम केलेला आहे. मी गमतीनं असं म्हणायचो प्रत्येक वर्षीच्या त्या तुकडीच्या विद्यार्थ्यांना की अरे
नोकरी मिळणं खूप सोपं आहे, मला दरवर्षी मिळते, म्हणजे दरवर्षी जाते. तर दुसरं काय देणार शिक्षक म्हणून अभिजित किंवा नंदकिशोर राठी, की तुमच्या त्या उदास अशा शब्दांना एक शिक्षक म्हणून शब्दातूनच फक्त धीर देण्याचं भांडवल माझ्याकडे आहे. पण त्याच्या पाठीमागच्या भावना लक्षात घेऊन तुम्ही तुमचा संघर्ष आणि तुमचा प्रवास सुरू ठेवा, अशा आम्हा सर्व शिक्षकांकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. यानंतर आपली कविता घेऊन येत आहे, शेवटच्या 2 कविता. आम्रपाली गजानन गुडदे आहे का? आम्रपाली गजानन गुडदे ही संगणकशास्त्र व अभियांत्रिकी विभागाची भाग 2ची विद्यार्थिनी आहे आणि हिलाही तोच प्रश्न पडला आहे की हे कसले परिवर्तन. आणि त्या बोबडे आल्या आहेत का? हां, काय नाव, फर्स्ट नाव? हां, तुम्ही तयार राहा. तर आम्रपाली गजानन गुडदे. धन्यवाद सर. सर्वात अगोदर मी सर्वांना माझी हे मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि सर्वांत अगोदर मी सर्वांची माफी मागते, कारण की मी कवयित्री नाही आहे, पण हे बदलते जो काळ आहे त्याच्यानुसार मी एक कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या बदलत्या काळात आणि समाजात निसर्गाचा नियम आहे की परिवर्तन हे महत्त्वाचे आहे. जसा जसा काळ समोर जातो तसा तसा परिवर्तन हे महत्त्वाचे आहे. पण जे आपल्याला प्रकृतीने दिले आहे, पर्यावरण दिले आहे, त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून मी माझी कविता सादर करत आहे. माझे कविताचे शीर्षक आहे हे कसले परिवर्तन. ते दिवस कुठे गेले जेव्हा आपण निसर्गाशी बोलत होतो. ते दिवस कुठे गेले जेव्हा आपण निसर्गाशी बोलत होतो. झाडे, वेली, फुले यांच्याशी गप्पा गोष्टी करत होतो. त्यांच्यावर खूप प्रेम आणि त्यांना आपले समजायचो. पण आता 2 मिनिटं वेळ पण नाही पर्यावरणाशी बोलायला. पर्यावरणाशी बोलायला. हे कसले परिवर्तन. ते दिवस कुठे गेले जेव्हा शेजारी पाजारी जीवनाचा भाग समजायचो. ते दिवस कुठे गेले जेव्हा शेजारी पाजारी जीवनाचा भाग समजायचो. ते आपल्याला प्रत्येक ऋतूंचे महत्त्व सांगायचे. चांगले वातावरण जीवन आहे हे सांगत असे आपले गुरु. चांगले वातावरण जीवन आहे हे सांगत असे आपले गुरु. पण आता मनुष्याने वातावरणाला बदलण्याचा प्रयत्न केला आहे. हे कसले परिवर्तन. ते दिवस कुठे गेले जेव्हा पाणी वाचवा, पाणी जिरवा, स्वच्छ भारत अभियान यांची गरज भासत नसे. ते दिवस कुठे गेले जेव्हा पाणी जिरवा, पाणी वाचवा, स्वच्छ भारत अभियान यांची गरज भासत नसे. जीवन अनमोल आहे हे सांगायचे आपले गुरु. जीवन अनमोल आहे सांगायचे आपले गुरु. पण आताच्या काळात पर्यावरणाशी खेळायला सुरुवात केली समाजांनी. पर्यावरणाशी खेळायला सुरुवात केली समाजांनी. हे कसले परिवर्तन. खरं तर परिवर्तन म्हणजे पर्यावरणाशी नाती जोडणारी, जीवनाला एक नवीन दिशा देणारी एक अभिप्रेरणा. व्यक्तींच्या जीवनाला एक नवीन बदल घडवून आणणारी एक नवीन संजीवनी. समाजाला अपेक्षित ध्येय गाठून देण्याचे सामर्थ्य असणारी एक नैसर्गिक शक्ती. यालाच म्हणतात परिवर्तन. धन्यवाद. धन्यवाद आम्रपाली. महत्त्वाचा प्रश्न पर्यावरणाचा पुन्हा एकदा तू अधोरेखित केला. आणि खरंच हे संतुलन आपल्याला साधतच पुढे जर आपण गेलो नाही तर काळ मोठा कठीण आहे. आणि बर्ट्रॉन्ड रसेलसारखा विचारवंत सांगतो एका बाजूला की तुम्ही कितीही भौतिक प्रगती करा, पण तुमचं निसर्गाशी जर नातं तुटत असेल तर तुमचं मनाचं संतुलन काही राहू शकत नाही. आणि या बाबतीत मला आमच्या डॉक्टर पुटवाड सरांची आठवण येते. मॅडम पुटवाड सर एका बाजूला खूप सुंदर समीक्षा त्यांनी लिहिली आहे. समाजशास्त्रीय अंगानं तर फारच चांगलं विश्लेषण महाराष्ट्रभर त्यांचं वाचलं जातं. पण दुसऱ्या बाजूला ते जे म्हणतात की मी जेवढा पुस्तकात रमतो तेवढाच त्या घरात त्या शेतीच्या कामातही रमतो. आणि शेती बाहेर आहे, इथे सुद्धा घराच्या बाजूला त्यांनी एक छान बगीचा केला. आणि खरंच त्या ठिकाणी ते घरीच भाजीपाल्यापासून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ते निर्माण करतात आणि आम्हालाही बऱ्याच त्याचा लाभ मिळत राहतो. यानंतर आपल्यासमोर वैशाली बोबडे
ह्या मला वाटते विभाग कोणता आहे तुमचा? अच्छा, तर आपल्या इथे योग प्रशिक्षणाचा जो अभ्यासक्रम आहे, हां, निरंतर शिक्षण विभागाच्या त्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी आपली कविता या ठिकाणी सादर करावी. वैशाली बोबडे. धन्यवाद सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे सरळ कवितेलाच प्रस्थान करते सर. कवितेचं शीर्षक आहे स्त्री. मी एक कणा माझ्या घराचा, मी एक कणा माझ्या घराचा, मी एक आरसाही प्रतिबिंबित व्हावं सारं, मी एक आरसाही प्रतिबिंबित व्हावं सारं माझ्या स्वच्छ मनासारखं. मी स्वच्छंदी प्रसन्न पहाटेसारखी, पानावरच्या अलगद दवबिंदूसारखी, कधी कधी सारं सांगणारी, कधी कधी सारं सांगणारी, कधी डोळ्यातल्या कडात सारं सामावणारी, निशब्द आणि बोलकीही, नितळ आणि प्रखरही, कित्येक रूपं आणि नाती नव्याने जोडणारी आणि जोडली गेलेलीही. मी आई बहीण सून नणंद व बरंच काही, मी आई बहीण सून नणंद व बरंच काही, तारेवरची कसरत करत संसाराचा तोल सांभाळणारी, तारेवरची कसरत करत संसाराचा तोल सांभाळणारी, पुरुषाला जन्म देणारी व ताट चालायला लावणारी, पुरुषाला जन्म देणारी व ताट चालायला लावणारी मी एक स्त्री. घ्याल का हो समजून, मी एक स्त्री. घ्याल का हो समजून. 50% आरक्षणानंतर काही बाबतीत डावललं जाते, 50% आरक्षणानंतरही काही बाबतीत डावललं जाते. घरगुती हिंसाचारात मात्र माझं मात्र पीठ होते, घरगुती हिंसाचारात माझं मात्र पीठ होते. हुंड्यासाठी दबाव वाढतच आहे, हुंड्यासाठी दबाव वाढतच आहे. बलात्कारी नजरा शोधत आहेत एकाकी मुलगी, बलात्कारी नजरा शोधतायत एकाकी मुलगी भक्षण करायला. नको हिंसपणा, नको हिंस्रपणा, नको पाशवीपणा. एकच अपेक्षा, समजून घ्याल का जरा, समजून घ्याल का जरा. धन्यवाद. पुन्हा एक स्त्रियांच्या प्रश्नाविषयीची कविता, आणि त्याच्यामध्ये आपण बरंच भाष्य केलेलं आहे. आणि एका मुलानं म्हणजे पुरुषांनी स्त्रीच्या दुःखाबद्दलचं लिहिणं वेगळं, आणि स्त्रीनी स्वतःच्या दुःखाचा शोध घेणं. त्यामुळे दोन्ही अंगाने ते दुःख आणि शोषणाचं त्याची चिकित्सा झाली पाहिजे आणि त्याचं प्रकटीकरणसुद्धा झालं पाहिजे. धन्यवाद वैशाली बोबडे मॅडम. यानंतर शेवटची कविता वैशाली धोटे यांची आहे. पण त्यापूर्वी आपल्या यादीतलं कोणी नंतर आलं असेल तर, यादीतलं कोणी नंतर आलं असेल तर ठीक आहे. वैशाली धोटे ह्या आमच्या मराठी विभागाच्या विद्यार्थिनी आहेत. मी त्यांना त्यांची प्रयत्न या शीर्षकाची कविता सादर करण्यासाठी या ठिकाणी बोलवतो. वैशाली धोटे. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना अभिवादन करते. माझे नाव वैशाली धोटे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे प्रयत्न. जीवन हे असंच असतं, कधी इथे तर कधी तिथे असतं. जीवन हे असंच असतं, कधी इथे तर कधी तिथे असतं. येत असतात अनेक संकट, स्वतः व्हायचे बळकट. वाटा अनेक दिसतील जरी, वाटा अनेक दिसतील जरी, शोधा आपुल्या मनापरी. वाटा अनेक दिसतील जरी, शोधा आपुल्या मनापरी. प्रयत्न सदा करून या, प्रयत्न सदा करून या, पदरी यश मिळवून या. प्रयत्न सदा करून या, पदरी यश मिळवून या. चटके उन्हाचे तळपाई, चटके उन्हाचे तळपाई, बसतील जाता ठाई ठाई. सवय मागे बघायची, मनी नाही रुजवायची. सवय मागे बघायची, मनी नाही रुजवायची. आयुष्याची अनेक वळणे, आयुष्याची अनेक वळणे, एकवटुनी घाम पिळणे. महत्त्व असते प्रयत्नांना, रंगबेरंगी फुलापानांना. महत्त्व असते प्रयत्नांना, रंगबेरंगी फुलापानांना. का म्हणून थांबायचे, का म्हणून थांबायचे, चालत चालतच जायचे. संकटरूपी अनेक गावे, संकटरूपी अनेक गावे, लिहिली असतील आपुल्या नावे. संपादून यशप्राप्ती जरी, दावून या माणुसकी खरी, दावून या माणुसकी खरी. धन्यवाद सर. धन्यवाद वैशाली. कवी संमेलनातली ही आपली शेवटची कविता अतिशय आशावादी होती, प्रयत्नांचं महत्त्व अधोरेखित करणारी होती
आणि वाईट वातावरणात काळातही शेवटी प्रयत्नच महत्त्वाचे असतात आणि चांगल्या काळातही प्रयत्न सुरू ठेवले पाहिजे, नाही तर वाईट काळ याला वेळ लागत नाही. तर कवी संमेलनातली ही शेवटची कविता वैशाली धोटेनं प्रयत्न हेच त्या कवितेचं नाव होतं. आणि मला असं वाटतं की हा प्रयत्नाचा संदेश, ह्या ज्या प्रतिमा आपल्यासमोर आहेत ना, ह्या प्रतिमा कशासाठी असतात? ह्या पूजेसाठी नसतात. गाडगेबाबांचं जीवन असो की कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचं जीवन असो, ज्यांच्या नावानं आपण मराठी भाषा गौरव दिन हा साजरा करतो आहे आणि त्याचा उपक्रम म्हणून आजचं हे कवी संमेलन आपण घेतलेलं आहे. तर या सगळ्यांच्या जीवनाचाही संदेश हाच आहे की आपण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा चालत राहिलं पाहिजे आणि आपला प्रवास सुरू ठेवला पाहिजे, अखंडपणे सुरू ठेवला पाहिजे. त्यातच जीवनाची सार्थकता आहे असं मला वाटतं. आणि या ठिकाणी आम्ही जे विद्यार्थ्यांकडून आपण आता काय कविता येतील अशी थोडीशी आमची धाकधूक होती, आम्ही चर्चा केली तेव्हा. पण आम्हाला खूप कमी वेळेमध्ये खूप चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला. मी या ठिकाणी सगळ्यात आधी या विद्यार्थ्यांचे म्हणजे ज्या कवींचे आणि कवयित्री विद्यार्थिनींचे मी विद्यापीठाच्या वतीनं, आयोजक सगळ्या संस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. या विभागातल्या शिक्षकांनी आम्हाला त्यांची नावं कळवली जाणीवपूर्वक की हे 2 विद्यार्थी तुमच्याकडे आम्ही पाठवतो आहे. त्या सगळ्या विभाग प्रमुखांनाही मी धन्यवाद देतो. त्यानंतर ह्या ज्या सगळ्या आयोजक संस्था आहेत त्या आयोजक संस्थांचे सुद्धा मी आभार मानतो, त्यांनाही धन्यवाद देतो की त्यांच्या त्या आयोजनामुळे आज आपल्याला कवितेची एक चांगली मैफिल या ठिकाणी रंगवता आली. हे कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लोकांची मला मदत झाली, विभागातले सगळेच जण त्याच्यामध्ये आहेत. विभाग प्रमुख डॉक्टर मोना चिमोटे मॅडम, डॉक्टर माधव पुटवाड सर, डॉक्टर मनोज तायडे, डॉक्टर प्रणव कोलते सर. आणि हा कार्यक्रम हजारो लाखो लोकांपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं पोचवणारे आमचे मित्र गौरव इंगळे आणि मनोज, आमचे नेहमीचे मित्र जे छायाचित्रातून तुमची नेहमीसाठीची ही आठवण कायम करून ठेवणार आहेत, सर्वांचे आणि उपस्थित विद्यार्थी काही नांदगाववरून आलेले आहेत त्यांचे विशेष मी आभार मानतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम कवी संमेलनाची सांगता झाली असं मी जाहीर करतो. धन्यवाद.